नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत UGC NTA नेट परीक्षा 2025साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजेच अध्ययन अभिक्षमता म्हणजेच यासंबंधी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे घेतलेली आहेत मित्र हो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा, शिक्षकाचे अंतिम कार्य काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मुलांच्या वर्तनात इष्ट बदल घडविणे म्हणजेच शिक्षकाचे अंतिम उद्दिष्ट किंवा कार्य असलेलं आपल्याला दिसून येते. मुलाच्या वर्तनामध्ये इष्ट म्हणजेच चांगला बदल घडविणे हे शिक्षकाचे अंतिम कार्य असलं पाहिजे. यानंतर आहे अध्ययन टिकाऊ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी डॅश डॅश केलं पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, अभ्यासाचा नियमित सराव केला पाहिजे. अध्ययन टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सतत सराव करावा. यानंतरचा प्रश्न आहे अध्ययनाचा सामाजिकीकरणावर परिणाम पुढील मार्गाने होतो. तर याचं योग्य उत्तर आहे ड वरील सर्व. म्हणजेच मुलं कुटुंबात शिकतात, विविध संस्था मुलावर प्रभाव पाडतात, आपतेष्ट शाळा आणि मित्र इत्यादी मुलावर प्रभाव पाडत असतात. इत्यादी घटकाच्या आधारावर सामाजिकीकरणाची प्रक्रिया घडून येत असते. यानंतर आहे शाळेबाहेर होणारे शिक्षण हे डॅश डॅश स्वरूपाचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे हे प्रासंगिक असलेलं आपल्याला दिसून येते. शाळेबाहेर होणारे शिक्षण हे प्रासंगिक स्वरूपाचे शिक्षण या स्वरूपामध्ये मोडल्या जाते. यानंतर आहे अध्यापनात कोणती गोष्ट सूचित होते? तर याचं योग्य आहे गुणात्मक संपादन करणे ही अध्यापनामध्ये महत्त्वाची गोष्ट असते. गुणवत्ता संपादन करणे ही होय. त्यानंतर आहे अध्ययनात पुढील कोणती गोष्ट येत नाही? तर आपल्याला याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, स्नायूची संवेदनशीलता ही आपल्याला अध्ययनाच्या गोष्टीमध्ये येत नाही. ज्ञानाचा साठा, योग्य समज आणि चुकीची दुरुस्ती करणे ही आपल्याला अध्ययनाच्या माध्यमातून आपण करू शकतो. पण स्नायूची संवेदनशीलता हे आपल्याला अध्ययनाच्या गोष्टीमध्ये येत नाही. यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती गोष्ट अध्ययनात स्वीकार्य नाही? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, वर्तनात प्रासंगिक बदल होतात हे आपल्याला अध्ययनामध्ये स्वीकार्य नसलेलं आपल्याला दिसून येतं. वर्तनात प्रागतिक बदल होतात हे अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये स्वीकृती नाही. यानंतर आहे आपल्या वर्गाध्यापनाचे अधिक नाविन्यपूर्णतेने नियोजन करण्यासाठी शिक्षकांनी डॅश डॅश केले पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे संबंधित अद्ययावत पुस्तके व नियतकालिकेचा याचा वापर करून वर्ग शिक्षकाने आपल्या वर्गातील नाविन्यपूर्ण नियोजन केलं पाहिजे. अद्ययावत पुस्तके वापरणे व नियतकालिके वापरणे हे शिक्षकाने केलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे अध्ययनाची उद्दिष्टे आणि शिक्षणाची ध्येय यामध्ये कोणता फरक आहे? तर याचं योग्य उत्तर या दोघांमध्ये फरक नाही. अध्यापनाची उद्दिष्टे आणि शिक्षणाची उद्दिष्टे यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक असलेला आपल्याला दिसून येत नाही. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षक हा अजन्म विद्यार्थी असतो कारण ह्याच्या मागचं कारण काय येतं? शिकण्याची प्रक्रिया ही मरेपर्यंत कळत न कळत सुरू असते. त्यामुळं शिक्षक आपल्या अजन्म हा विद्यार्थीच असतो कारण हे मरेपर्यंत काही ना काही कोणाकडून तरी शिकण्याचं काम करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे स्वतःच्या अध्यापनाशी शिक्षकांनी जुळवून घेण्याची जबाबदारी मुख्यत्वे टिंबटिंब यावर
आधारित असते तर स्वतःच्या शिक्षकावर अवलंबून असते. स्वतःच्या अध्यापनाशी शिक्षकांनी जुळवून घेण्याची जबाबदारी मुख्यत्वे स्वतः शिक्षकावर अवलंबून असते. यानंतरचा प्रश्न आहे, आपण कोणत्या शिक्षण प्रकारास अधिक महत्त्व देतो? तर याचं योग्य उत्तर आहे, आपण जास्तीत जास्त प्रश्नोत्तर या प्रकारामध्ये आपण शिकवण्याचं काम करत असतो. प्रश्न उत्तर या प्रकारामध्ये होय. यानंतर आहे, शिक्षकाने वर्गात पाठ सुरू करण्यापूर्वी काय केलं पाहिजे? तर याचं नवीन पाठाच्या संबंधात पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्याला नवीन पाठाची सुरुवात केली पाहिजे. नवीन पाठाची सुरुवात पूर्वज्ञानाच्या आधारावर प्रश्न विचारून पाठाची सुरुवात केली पाहिजे. यानंतर आहे, कृती करून शिकवणे उपयोगी आहे का? याच्या मागचं कारण काय आहे? तर मुलांना कृतीशीलता आवडते, त्यामुळे कृती करून शिकवणे हे अधिक चांगले किंवा लोकप्रिय होताना आपल्याला दिसून येते. विद्यार्थी कृती केल्यामुळं लक्ष केंद्रित करत असतात. यानंतर आहे, व्याख्यानाची पद्धती कोणत्या स्तराच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेली आपल्याला दिसून येते? तर उच्च स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान पद्धती ही सोयीची किंवा चांगली असलेली आपल्याला दिसून येते. उच्च स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान पद्धती ही उपयोगी असलेली दिसून येते. यानंतर आहे, पद्धतीचे अध्यापन विद्यार्थ्यांना लाभदायक असते. डॅश डॅश पद्धतीचे अध्ययन विद्यार्थ्याला लाभदायक असते. तर गट चर्चा पद्धतीने केलेलं अध्ययन विद्यार्थ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाभदायक असलेलं आपल्याला दिसून येतं गट चर्चेच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्येचा शोध घेण्याकरिता पुढील मुलाखत पद्धती उपयोगात असलेली आपल्याला दिसून येते. तर यापैकी सर्वच म्हणजेच मार्गदर्शक मुलाखत, माहितीदायक मुलाखत आणि रोग चिकित्सक मुलाखत या तिन्ही पद्धतीच्या मुलाखतीचा उपयोग विद्यार्थ्यांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, व्याख्यानातून अध्यापनाच्या कौशल्याच्या संदर्भात पुढील कोणत्या बाबीचा संयोग सर्वात जास्त होताना आपल्याला दिसून येतो? यामध्ये विविध उद्दीपने, त्याचबरोबर मुलांना प्रेरणा देणे आणि प्रश्न विचारण्याची कुशलता निर्माण करणे हे आपल्याला व्याख्यानाच्या अध्यापन कौशल्याच्या संदर्भामध्ये योग्य जोडी असलेली आपल्याला दिसून येते. क्रमांक क हा बरोबर आहे. यानंतर आहे, विद्यार्थ्याचा सहभाग डॅश डॅशचा अध्यापन पद्धतीमध्ये असतो. तर चर्चा पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहभाग होताना दिसून येतो. चर्चा या अध्यापनाच्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतो. यानंतर आहे, वादविवाद न करता एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी केलेले शाब्दिक धडपड म्हणजेच डॅश डॅश होय. तर यालाच आपण चर्चा पद्धती असं म्हणतो. म्हणजेच वादविवाद न करता एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी केलेले शाब्दिक धडपड म्हणजेच चर्चा पद्धती होय. यानंतरचा प्रश्न आहे, गट चर्चा ही पद्धती डॅश डॅश साठी उपयोगी असलेली दिसून येते. तर याचं योग्य उत्तर आहे, विद्यार्थ्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच गट चर्चेच्या माध्यमातून एकमेकाबद्दल आपुलकी किंवा सहकार्याची भावना निर्माण होत असते. त्यामुळं वर्गामध्ये नेहमी गट चर्चा घडवून आणली पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही घटकाच्या अध्यापनानंतर शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात, त्याचं कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेची चाचणी घेण्यासाठी शिक्षक आपल्या अध्यापन झाल्यानंतर वर्गामध्ये शिक्षक
प्रश्न विचारून विद्यार्थ्याला आकलन झालं आहे का नाही हे तपासण्याचं काम करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे, अध्यापकाची खालीलपैकी कोणती कामे इतरांवर व्यक्ती, माध्यम आणि संस्था सोपविता येतात अशी तुम्हाला वाटतात? तर याचं विचार केला तर 2 नंबर ब बरोबर आहे. म्हणजेच मूल्यमापन करणे आणि अध्यापन पद्धतीमध्ये संशोधन करणे ही आपल्याला अध्यापकाची इतर कामे इतरांवर आपण सोपवू शकतो. म्हणजेच अध्यापन पद्धतीचा शोध लावण्यासाठी किंवा मूल्यमापन करणे हे आपण दुसऱ्यावर सोपवू शकतो. मूल्यमापनाचा महत्त्वाचा हेतू कोणता आहे? तर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या संपादनाबाबत प्रत्याभरण करण्यासाठी किंवा फीडबॅक देण्यासाठी मूल्यमापन अत्यंत महत्त्वाचं असतं. मूल्यमापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये झालेली आकलन समजून घेण्यासाठी मूल्यमापन पद्धतीचा उपयोग केला जातो. यानंतर आहे, खालील स्पष्टीकरणापैकी निर्मितीकालीन मूल्यमापन कशाला म्हणता येईल? तर जेव्हा सतत चालू असणारे मूल्यमापन होत असते तेव्हा आपल्याला मूल्यमापन निर्मितीकालीन मूल्यमापन असं म्हटल्या जाते. जेव्हा मूल्यमापन हे सतत चालू असते तेव्हा मूल्यमापनाच्या निर्मितीकालीन प्रक्रिया असं म्हटल्या जाते. यानंतर आहे, पुढील प्रकारातील कोणता प्रकार सर्वोत्कृष्ट शिक्षक पद्धतीचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे, दृकश्राव्याचा वापर करणे हे आपल्याला सर्वोत्कृष्ट शिक्षक पद्धतीमध्ये महत्त्वाचा दिसून येतो. दृकश्राव्याचा उपयोग करणे हे आपल्याला अध्यापन पद्धतीमध्ये आज महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, शालेय अधिकाऱ्याचे दूरदर्शनबाबत पुढील मत काय आहे? तर दूरदर्शनचा दर्जा सामान्य नेत्यांनी ठरवला पाहिजे. म्हणजे काही शालेय अधिकाऱ्याने दूरदर्शनबाबत आपले मत सामाजिक नेत्यांना विचारून घेतले पाहिजेत. यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती विकसित करण्याकरिता पुढील पद्धतीचा उपयुक्त असलेली आपल्याला दिसून येतं. गट चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी उपयोगात आणली जाते. गट चर्चा ही विद्यार्थ्यांमधील कल्पना किंवा विचार करण्याची क्षमता वाढविण्यासाठी गट चर्चा ही घडून आणली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी वर्गातील उत्कृष्ट अध्यापनाचे लक्षण कोणतं आहे? तर विद्यार्थी अध्यापनासंबंधी प्रश्न शिक्षकाला विचारतो तेव्हा वर्गातील उत्कृष्ट अध्यापन झालं असं आपण म्हणू शकतो. कारण की जेव्हा विद्यार्थ्याला शिकवल्या जातं तेव्हा त्यांना समजलं तेव्हा ते आपल्याला प्रश्न विचारत असतात. त्यामुळं या पद्धतीमध्ये उत्कृष्ट अध्यापन होताना दिसून येतं. यानंतर आहे, अध्यापन प्रभावी होण्यासाठी डॅश डॅश केलं पाहिजे. तर नवीन शैक्षणिक साधनाचा वापर आपल्या अध्यापनामध्ये केला तर आपल्याला अध्यापन प्रभावी होताना आपल्याला दिसून येतं. नवीन शैक्षणिक साधनाचा वापर केला गेला पाहिजे. यानंतर आहे, शिक्षकाला पाठ्यपुस्तक कसे सोसाह्य करत असतात? तर शिक्षकाला त्याच्या विषयाचा कोणता भाग शिकवायचा आहे हे समजण्यासाठी शिक्षकाला पाठ्यपुस्तक हे सहकार्य करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे, अध्यापकीय संप्रेषणाकरिता पुढील कोणत्या घटकाचा संयोग सर्वात जास्त उपयुक्त आहे? तर यामध्ये श्राव्य साधनाचा उपयोग करणे, त्याचबरोबर सचित्र साधने म्हणजेच चित्राचा उपयोग करणे आणि सतत त्यांना कंटिन्यू या श्राव्य आणि सचित्राचा घटकाचा उपयोग करणे. त्यामुळे अध्यापकीय संप्रेषण आपल्याला चांगल्या प्रकारचे होताना
दिसून येते किंवा विद्यार्थी त्याकडे आकर्षित होतात. यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या विद्यालयात खेळाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, कारण काय करायला पाहिजे? तर ह्याचा जर विचार जर केला तर शक्यतो विद्यार्थ्याच्या आवारात राहून छान गणनाचा प्रोत्साहन दिले पाहिजे. म्हणजेच आपल्या विद्यालयामध्ये खेळाचे कार्यक्रमाचे आयोजन केलं तर आपण काय केलं पाहिजे? तर शक्यतो विद्यार्थ्याला आवारामध्ये राहून त्यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहन केलं पाहिजे. यानंतर आहे, शैक्षणिक साहित्यापैकी प्रभावी साधन कोणतं आहे? तर दृकश्राव्य साधनाचा वापर शैक्षणिक साहित्यामध्ये उपयोग केला तर अध्यापन हे प्रभावी होताना आपल्याला दिसून येतं. दृकश्राव्य साधनाचा उपयोग करणे हे होय. शिक्षणातील दृक साधनामध्ये डाटाचा समावेश होताना दिसून येतो. तर यामध्ये आकृत्या ह्या आपल्याला म्हणजे की दृश्य स्वरूपाच्या दिसत असल्यामुळे याला आपण दृश्य साधनामध्ये आकृत्याचा समावेश केला जातो. यानंतर आहे, शिक्षणाच्या संदर्भात नभोवाणी व दूरदर्शन ही कोणती भूमिका करत असतात? तर याचं योग्य उत्तर, हजारो मुलांसाठी एकाच वेळी संपर्क साधणे या नभोवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसून येतो. हजारो मुलांसाठी एकाच वेळी संपर्क करणे या दोन्हीमुळे शक्य झालेलं दिसून येतो. यानंतरचा आहे, दूरदर्शन मुलावर जास्त प्रभाव पाडतो, त्याच्या मागचं कारण काय आहे? तर तो श्रवणेंद्रिय व दृष्टी यांना प्रेरित करत असल्यामुळे दूरदर्शन मुलांवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पाडत असताना आपल्याला दिसून येतं. श्रवणेंद्रिय आणि दृष्टी यांना प्रेरणा देणे म्हणजे ऐकणे आणि बघणे या दोन घटकावर हे दूरदर्शन अवलंबून असल्यामुळे विद्यार्थी त्याकडे आकर्षित होतात. यानंतर आहे, विद्यार्थी कोणत्या प्रकारे पाठ्यपुस्तकाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतात? तर स्वाध्याय करून आपण विद्यार्थी पाठ्यपुस्तकाचा अभ्यास आपल्या चांगला करू शकतात. स्वाध्याय म्हणजेच स्वतः अध्याय करून या पाठ्यपुस्तकाचा चांगला उपयोग करू शकतात. यानंतर आहे, खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देत असते? तर दूरदर्शन हे माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देण्याचं काम करत असते. म्हणजेच दूरदर्शन हे अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक अवयवांना चेतना देण्याचं काम करत असतं दूरदर्शन हे माध्यम होय. यानंतर आहे, कोणत्या प्रकारच्या परीक्षा पेपरलेस एक्झामिनेशन असे म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन. म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षा हे आपल्याला पेपरलेस एक्झाम म्हणजेच पेपर नसलेल्या एक्झाम दिसून येतात. यानंतर आहे, सरतेशेवटी अध्यापनाचा दृष्टिकोन काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे, विद्यार्थ्याच्या कृतीला योग्य दिशा देण्यासाठी अध्यापनाचा दृष्टिकोन असला पाहिजे. विद्यार्थ्याच्या कृतीला योग्य दिशा किंवा मार्गदर्शन देण्यासाठी अध्यापनाचा दृष्टिकोन असला पाहिजे. यानंतर आहे, काळ्या फळ्यावर लिहिताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यावे? तर सुंदर आणि सुस्पष्ट अक्षर काढण्याचा प्रयत्न हे शिक्षकाने केला पाहिजे. काळ्या फळ्यावर लिहिताना शिक्षकाने सुंदर व सुस्पष्ट अक्षराचा लक्ष देऊन केलं गेलं पाहिजे. यानंतर आहे, अध्यापनात खराखुरा पेशा बनविण्यासाठी अति महत्त्वाचा घटक म्हणजेच डॅश डॅश हे होय. तर सर्व शिक्षकात शिस्त बांधणे
म्हणजेच एका अध्यापन करत असताना शिक्षकाने स्वतःमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिस्त लावली गेली पाहिजे. त्यानंतर आहे अध्ययन प्रक्रियेचा हा महत्त्वाचा निर्धारित घटक आहे. तर अर्थपूर्णता व समज निर्माण करणे हे अध्यापन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. अर्थपूर्णता व समज निर्माण करणे हे होय. त्यानंतर आहे आपण शिक्षकाच्या भूमिकेत उत्तरदायित्व स्वीकारण्याचं कारण काय आहे. तर नवीन ज्ञान आणि अनुभव मिळावा म्हणून आपण शिक्षकाच्या भूमिकेमध्ये उतरत असतो. यानंतर आहे अध्यापन पद्धतीत पुढीलपैकी कोणत्या बाबीचा मेळ सर्वाधिक उत्तम असलेला आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये मुलाची योग्य पातळी निर्माण करणे, त्याचबरोबर अध्यापकाची विषयाशी असलेली गोडी वाढवणे आणि शिक्षकाने आपल्या विषयातील प्रावीण्य निर्माण करणे हे अध्यापन पद्धतीतील सर्वात महत्त्वाचं घटक असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षकाने डॅश डॅश गोष्टीकडे लक्ष द्यावे. तर विद्यार्थ्याच्या वास्तववादी मूल्यांकनाकडे शिक्षकाने सर्वाधिक लक्ष दिले गेले पाहिजे. विद्यार्थ्याचे वास्तववादी मूल्यमापन करणे हे शिक्षकाचं आद्य कर्तव्य असलेलं आपल्याला दिसून येतं. शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे नियोजन डॅश डॅश स्वरूपाचे केलं पाहिजे. तर उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करून शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे नियोजन केलं पाहिजे. म्हणजेच उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करून अध्ययन केलं पाहिजे. यानंतर आहे अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी कोणती आहे. तर अद्ययावत माहिती प्रदान करणे ही अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी असलेली आपल्याला दिसून येतो. अद्ययावत माहिती किंवा अचूक माहिती प्रदान करणे ही शिक्षकाची प्रथम भूमिका असली पाहिजे. सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये तुमचे मत काय आहे. तर याचा विचार केला तर परीक्षा पद्धती व्यवसायाभिमुख करावी. म्हणजेच परीक्षा पद्धती ही व्यवसायाभिमुख केली म्हणजे कौशल्यावर आधारित केली पाहिजे.